पुण्यामध्ये 2 दिवस सुरू असलेल्या भीमा फेस्टिवलसाठी शिवाजी स्टेडियमवर अलोट गर्दी झाली। गर्दीला साक्षी ठेवत खासदार महाडिक यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपली उमेदवारी जाहीर केली। तेव्हा ते म्हणाले की येथे 40 ते 50 हजार लोक उपस्थित आहेत। प्रत्येकाने 10-10 जरी मते आणली तरी मी येथेच निवडणूक जिंकली आहे असा विश्वासही खासदार महाडिक यांनी व्यक्त करत लोकसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकला। ते म्हणाले, आज कोणीही उठून सांगत आहे की धनंजय महाडिक काही काम करत नाहीत, जे माझ्यावर टीका करतात तेच काही काम करत नाहीत, पण ज्यांच्या घरात 25 वर्षे सत्ता होती ते माझे विरोधक म्हणून प्रतिस्पर्धी म्हणून निवडणूक लढवणार आहेत। वास्तविक 25 वर्षे त्यांना सत्ता दिली तरीही त्यांची इच्छा संपत नाही। सत्तेची कसलीही हाव माझ्या विरोधात कोणीही उभारू देत त्यांना मी सोडणार नाही। जोपर्यंत कोल्हापूरकरांचे प्रेम माझ्यासोबत आहे तोपर्यंत मला काहीही कमी पडणार नाही असेही ते म्हणाले। त्याबरोबरच ज्यांच्या घरात सत्ता होती ते म्हणतात माझे वडील खासदार होते म्हणून मला खासदार करा, हा काही जमिनीचा तुकडा नाही, वारशाने बापाचं पोरग्याला मिळणार आहे। नकाशा जोडला म्हणजे संपले नाही, त्यासाठी माणसं जोडावी लागतात। म्हणून आम्ही अहोरात्र गावांगावांमध्ये फिरत आहे। महिन्यातील 15 दिवस मी आणि माझी पत्नी अरुंधती लोकांच्या सोबत झाडाखाली जेवतो, त्यामुळे जनतेचे पाठबळ हे आमच्या सोबतच आहे असेही ते यावेळी म्हणाले।